इतिहासाचा अभ्यास म्हणलं की विरलेल्या पानांमधून इतिहास वेचणारे इतिहासकार आपल्या समोर येतात. परंतु काही अभ्यासक हे असे असतात जे गड किल्ल्यांच्या मातीत हात घालून त्यात दडलेला इतिहासच जणू बाहेर काढतात. पण आज आपल्याकडे पाहुणे म्हणून जे अभ्यासक आले आहेत ते खुद्द शिवरायांनी आपल्या कल्पनेतून घडवलेल्या गड किल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य करतात. आपण ज्या किल्ल्यांना पुन्हा शिवकाळातील त्यांच्या वैभवांमध्ये पाहण्याचे स्वप्न पाहतो, तेच स्वप्न आपल्या कौशल्याने आणि चिकाटीने सत्यात उतरवण्यासोबतच महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे, दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट या महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून गोवा, नाशिक, पुणे या अनेक ठिकाणी आपल्या ऐतिहासिक वास्तू संवर्धन या कौशल्याचा कस पणाला लावून ज्यांनी महाराजांच्या रायगडाला त्याचे जुने वैभव परत मिळवून देण्याचा ध्यास हाती घेतला आहे, असे वास्तुसंवर्धक श्री वरुण सर्जेराव भामरे यांच्याशी आज आपण रायगडवर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि त्यात त्यांना झालेल्या शिवरायांच्या दर्शनाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही एवढ्या कामाच्या आणि धकाधकीच्या वेळातून आम्हाला आज वेळ दिलात त्यासाठी. बरेच वर्ष खरं तर आम्ही तुमच्या ह्या गोष्टीसाठी मागे आहोत, पण आज खरा योग आला असं आपण म्हणूयात. तुम्ही ज्या काळातून पुढे आलेला मला दिसतंय त्या काळामध्ये तर कथा कादंबऱ्या ह्याच नजरेतून इतिहासाला पाहण्याचा एक काळ होता आणि ते सुरू असताना तुम्हाला या क्षेत्राकडे वळावंसं वाटलं आणि त्यातून इतिहासाचा अभ्यास करावा वाटला. हे कसं समीकरण जुळलं? आता बेसिकली इतिहास म्हटला तर तसा तो माझ्या घरातच होता. वडील आमचे इतिहासकार डॉक्टर सर्जेराव भामरे. तर लहानपणापासूनच इतिहासाबद्दलची आवड होती आणि आर्किटेक्चर कंप्लीट केल्यानंतर 2007ला मी आर्किटेक्चर कंप्लीट केलं. त्यानंतर पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात मी जॉब करत होतो. पहिल्या वर्षी जॉब केल्यानंतर असं वाटलं की कुठंतरी आपला जो इंटरेस्ट आहे याच्यातच आपलं करिअर केलं पाहिजे आपण. आणि मग माझा जो विचार आहे तो हेरिटेज कॉन्झर्वेशन याच्याकडे थोडासा वळला. पुण्यातलं सर्व हे पाहत असताना मॉन्युमेंट्स आणि सर्व हेरिटेज. तर मग मी 2010ला स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर न्यू दिल्ली इथून माझं मास्टर्स मी पूर्ण केलं. आणि मग तेव्हापासून हा प्रवास जास्त टेक्निकली सुरू झाला. म्हणजे आर्किटेक्चर नंतर मास्टर्स आणि मास्टर्स झाल्यानंतर मला पहिली संधी मिळाली ती गोव्याच्या मॉन्युमेंट्सवर काम करण्याची. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जे ओल्ड गोवा साईट्स आहेत त्याच्यावर मी काम केलं. आणि मग जो काही आपले मॉन्युमेंट्स आहे आणि त्या मॉन्युमेंट्सची जे आर्किटेक्चर आहे त्याची जी कन्स्ट्रक्शन टायपोलॉजी आहे याच्याबद्दलची उत्सुकता ती मग कॉन्झर्वेशनकडे, मग त्याचा डिटेल रिसर्च ॲनालिसिस आणि मग कॉन्झर्वेशन हा प्रवास असा झाला. अनुभवाच्या याच्यावर मी गोव्यात अनुभव घेतला, मी पुण्यात काही वेळ अनुभव घेतला आणि मग नंतर मी 2017 डिसेंबरपासून रायगड विकास प्राधिकरणाबरोबर काम करतो आहे. अच्छा. पण तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्राचा अभ्यास करत होता त्या क्षेत्रात अभ्यास करत असताना ज्यावेळेस तुम्ही इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने बघता, गड किल्ल्यांकडे एका वेगळ्या नजरेने बघता, तुमच्या नजरेत हे किल्ले तुम्हाला कसे दिसतात त्यावेळेला? महाराष्ट्रातले किल्ले म्हटले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हटले तर हे अद्वितीय आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यूज असलेले किल्ले आहेत सर्व. आणि ही अद्वितीय जागतिक मूल्य ही जर अभ्यासायची असतील तर मला वाटतं कुठंतरी तुमचं एक इंटिग्रेटेड ॲप्रोच, सायंटिफिक ॲप्रोच जर तुम्ही त्या किल्ल्यांवर अप्लाय केला तर ते किल्ले तुमच्याशी किंवा त्या कंपोनंट, मिलिटरी कंपोनंट्स तुमच्याशी बोलायला लागतात की त्या काळात त्यांचा नेमका वापर कसा झाला, का त्या तिथंच नियोजनबद्ध करण्यात आल्या, याची सर्व कारणं कळत जातात. आणि मला वाटतं की हे खूपच अचंबित करणार आहे. आता आपण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपले किल्ले आले आहेत आणि मराठा मिलिटरी लँडस्केप हा एवढा वास्ट सब्जेक्ट आहे की त्याच्या बऱ्याच अंगांनी अजूनही अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हे किल्ले ती प्रेरणा देऊन जातात की एका वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्याला, मी विद्यार्थीच म्हणेल स्वतःला, की हे अजून बरंचसं अभ्यासणं बाकी आहे अजून. आणि मला वाटतं की ते शिकणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला महाराज आणि महाराजांचं मिलिटरी आर्किटेक्चर शिकून घ्यायचं असेल. बरोबर. मग एकीकडे तुम्ही ह्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ह्या शास्त्राचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करता करता तुम्हाला हे गड किल्ल्यांचं हे पर्स्पेक्टिव्ह समजत होतं, परंतु ह्या दोघांचा मेळ घालण्यासाठी कुठेतरी ह्या गड किल्ल्यांवर थेट काम करण्याची गरज असते. तो योग कसा जुळून आला?
2017ला रायगड विकास प्राधिकरण स्थापन झालं माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि डिसेंबर 2018ला जानेवारी 2018ला माझी नियुक्ती झाली प्राधिकरणावर कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणून. तर ह्या टीममध्ये जर पाहिलं, प्राधिकरण जर पाहिलं, तर खूप वेगळे पैलू या प्राधिकरणात जॉईन झाल्यानंतर मी स्वतः शिकलो आणि अभ्यासले असे की प्राधिकरणाचं विजन जे होतं ते होतं रिडिस्कवरी ऑफ द कॅपिटल कॉम्प्लेक्स, स्वराज्याच्या राजधानीचा पुनर्शोध. आणि हा पुनर्शोध कोणत्या अंगांनी घ्यायचा आणि काय, हे सर्व मी जेव्हा आम्ही प्राधिकरणाची टीम, म्हणजे प्राधिकरणाचे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर AK सिन्हा जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर आहेत ते एक्सपर्ट म्हणून आहेत, आर्किटेक्ट रामनाथन सर आहेत, नंतर इंजिनियर आर्किओलॉजिकल इंजिनियर रिटायर फ्रॉम आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया AK सोनी म्हणून आहेत. ही इंटिग्रेटेड टीम जेव्हा आम्ही एकत्र काम करायला लागलो, दुसरं प्राधिकरण जे आहे त्याचे जे मेंबर सेक्रेटरी आहेत रायगड कलेक्टर्स जावळे सर, अशा सर्वांच्या ॲप्रोच म्हणजे प्रशासकीय नंतर टेक्निकल जो अभ्यास असणारी जी तज्ज्ञ मंडळी यांचा मेळ घालून ह्या प्राधिकरणाची स्थापना झाली. 2018पासून याचं काम जेव्हा सुरू झालं तर तेव्हा कुठंतरी प्रशासकीय सर्व गोष्टी, म्हणजे कुठंतरी तुम्हाला बांधकाम करायचं आहे, तुम्हाला कंत्राटदारांथ्रू ही बांधकामं करायची, तर PWDची एक स्पेशल सेल म्हणून क्रिएट करण्यात आलं. त्याच्यात त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, पूर्ण इंजिनियरची टीम, असं एक संघ ही टीम आम्ही जेव्हा रायगडावर काम करायला सुरुवात केली तेव्हा एक जाणवायला लागलं की फक्त एक पैलू पाहून चालत नाही. आणि प्राधिकरण जतन, संवर्धन आणि विकास या 3 कंपोनंटवर मागच्या 7 वर्षापासून काम करत आहे. तर ही कंपोनंट जी आहेत, जतन संवर्धन आलं म्हणजे मॉन्युमेंट्स किंवा जी काही ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन संवर्धन होईल, पण जी काही पर्यटकांच्या सोयीसुविधा आहेत तो विकासाचा कंपोनंट आहे. तर याच्यात कुठंही हेरिटेज साईटचा इम्पॉर्टन्स कमी होता कामा नये आणि ह्या लाईनवर प्राधिकरण काम करतं आहे. रिडिस्कवरी ऑफ द कॅपिटल कॉम्प्लेक्स जेव्हा म्हणतो आपण, म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचा पुनर्शोध, तो पुनर्शोध याच्यासाठी घ्यायचा आहे की याचं मिलिटरी स्थापत्य म्हणजे लष्करी स्थापत्य जे होतं ते नेमकं कशा पद्धतीचं होतं आणि हे जगासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. त्याचं जतन संवर्धन होईल तर ते पुढच्या पिढीपर्यंत जाईल. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे रायगड किल्ला हा त्यांच्या ताब्यात आहे, तर त्यांच्याबरोबर राज्य सरकारची ही रायगड विकास प्राधिकरण हे देशातलं एकमात्र असं उदाहरण आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि राज्याची रायगड विकास प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र शासनाची बॉडी एकत्र हँड इन हँड कॉन्झर्वेशनवर काम करत आहेत. तर हे भारतातलं पहिलं युनिक असं एक्झाम्पल आहे. आणि आता आपण वर्ल्ड हेरिटेजसाठी गेलो तर आपण एकत्र हे प्रपोजल्स बनवले आणि थ्रू आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राचं राज्य पुरातत्व खातं यांच्या बरोबरीने हे प्रपोजल आपण दिलं. तर प्राधिकरणाच्या ह्या अनुभवातनं आपल्याला बऱ्याच लर्निंग प्रोसेस कळल्या. रायगडाचं क्लायमेट, रायगडाचं वातावरण याच्यामुळे इथल्या ऐतिहासिक वास्तूंना होणारी क्षती आणि ती त्या काळात कशी रोखली जायची आणि आत्ता कशी रोखायची असेल तर त्या काळातली मापकं, त्या काळातले मॅन्युअल्स कसे वापरावे लागतील याचा अभ्यास करून आता जतन, संवर्धन आणि विकासाची कामं सुरू होईल सर्व. पण मग एक शिवभक्त म्हणून ज्यावेळेस मी बघतो आणि मला जेव्हा कळतं की अमुक अमुक किल्ल्याला अमुक अमुक फंड मिळालेला आहे, काम होणार, माझ्या दृष्टीने ह्या सायंटिफिक गोष्टी थोड्याशा कदाचित सेकंड प्रायोरिटीवर असतात. माझी फर्स्ट प्रायोरिटी असते महाराजांचा किल्ला त्यावेळेसचा मला परत उभा राहिलेला दिसणार आहे का, त्या वास्तू मला चांगले झालेल्या दिसणार आहेत का, हे एक पर्स्पेक्टिव्ह शिवभक्ताचं असतं एका कुठल्याही. तुम्ही जे मला विचारलं की जतन आणि संवर्धन करताना काही शास्त्रीय बाबी आहेत त्याच्याने सुरुवात करावी लागते. तर सर्वात पहिले आहे दस्तऐवजीकरण, म्हणजे त्याचे ड्रॉइंग्स बनवले जातात, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. आज डोळ्याला दिसणारी वास्तू कशी आहे ती डॉक्युमेंट केल्यानंतर मग तिच्या कॉन्झर्वेशन म्हणजे रिस्टोरेशन, कॉन्झर्वेशन, जतन, संवर्धनावर काम करू शकतो. तुम्हाला जर त्याचे डॉक्युमेंटेशन इव्हिडन्सेस क्रिएट नाही करता आले तर आपण असं म्हणू शकतो की आपण कुठंतरी त्या वास्तूंची आत्ताची स्थिती, त्याला आपण कंडिशन असेसमेंट म्हणतो, की आज नेमकं काय क्षती झाली आहे, आज नेमकं कुठं प्रॉब्लेम आहेत, नंतर उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ह्या वातावरणीय बदलामुळे वास्तूवर काय परिणाम होत आहेत, याचा जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याची नीड किंवा त्याची गरज काय जतन संवर्धनाची ती सांगता येणं कठीण होतं. थ्रू डॉक्युमेंटेशन ते खूप सोपं होतं. आता जेव्हा प्राधिकरणाने तटबंदी, बुरुज, दरवाजे यांच्यावर काम करायला सुरुवात केली, मी उदाहरण सांगेल आपल्याला, नाणे दरवाजा. आपण आता नाणे दरवाजा मॉन्युमेंट जवळच आहोत, इथं मागच्या 3 वर्षापासून काम सुरू आहे, 3 ते 4 वर्षापासून. सर्वात प्रथम जेव्हा नाणे दरवाजा आम्ही पाहिला
तेव्हा आम्हाला असा दिसला एक पडका दरवाजा, त्याला बुरुज आहेत, आतमध्ये 2 सेल्स आहेत आणि त्या सेल्सपैकी एक सेल इंटॅक्ट आहे. उजव्या बाजूची सेल जी आहे ती पूर्णपणे क्षतिग्रस्त आहे, तिचं सिलिंग तुटलेलं आहे, आर्च तुटलेली आहे. अशा स्थितीत हा दरवाजा होता. बुरुजावर झाडी झुडपं खूप आले होते, जवळपास 7-7, 8-8 फुटाचं झुडूप आणि गवत होतं. आणि नाणे दरवाज्यावर येणारी मातीचा मलबा म्हणजे डेब्रीज हे प्रमाण प्रचंड होतं. कारण की तुम्ही जर पाहिलं तर नाणे दरवाजा हा डोंगराच्या कुशीत वसलेला दरवाजा, स्ट्रॅटर्जिक लोकेशन. कारण की हिस्टॉरिकल रेफरन्सेस पाहिले तर नाणे दरवाजा हा राजमार्ग होता, महाराज स्वतः वापरायचे. ऑक्झिंडनच्या आपल्या डायरीतून आपल्याला ते कळतं. तर मग नाणे दरवाजाची क्षती झाली कशी एवढी? आणि आम्ही जेव्हा रायगड प्राधिकरणाचे एक्सपर्ट्स असतील, इंजिनियर्स असतील, यांच्या समोर आम्ही हे सर्व कंडिशन असेसमेंट ठेवल्यावर त्यांनी सांगितलं की या दरवाजावर अटॅक झाला आहे का कधी? झाला नसेल तर मग ही क्षती एवढी जास्त का आहे? आणि असं दिसून येत होतं की याच्यावर कधीच अटॅक झालेला नाही. आपण जर हिस्टॉरिकल रेफरन्सेस पाहिले तर रायगडवर असा मेजर अटॅक झालेला नाही आहे. 1818चा अटॅक आहे तो कोणत्या विरुद्ध बाजूने म्हणजे पोटल्याच्या डोंगराकडनं करण्यात आल्याचे रेफरन्सेस मिळतात. नंतर जुल्फिकार खानाचा जो रायगड तहात घेतला आहे तेव्हाही अटॅक काही झालेला नाही हे दिसून. मग ह्या दरवाजाची क्षती का झाली एवढी? तर तेव्हा कळतं की हा डोंगराच्या कुशीत वसल्यामुळे जे कॅचमेंट्स आहेत म्हणजे जे पावसाचं पाणी जे सरफेस ड्रेन आहे त्याच्यामुळे कुठेतरी बोल्डर्स दरवाजावर आदळले आणि त्याच्यामुळे दरवाजाची क्षती झाली. मग आम्हाला एक्सपर्ट्सने सांगितलं की तुम्ही याचं सायंटिफिक रिसर्च करा आणि तुम्ही ट्रायल ट्रेंचेस घ्या. ट्रायल ट्रेंचेस म्हणजे काय की दरवाजाच्या आजूबाजूच्या परिसरात खड्डे करायचे आणि पाहायचं की काही रिमेन्स, दरवाजाचे काही अवशेष कुठं पडलेले दिसून येतात का. आणि हे जेव्हा अवशेष आम्ही ट्रायल ट्रेंच मेथडने आम्ही गेलो तर दरवाजाच्या खाली 100 ते 150 फूट खाली आम्हाला 350 लूज आर्किटेक्चरल मेंबर म्हणजे निखळून पडलेले वास्तुशास्त्रीय घटक दरवाजाचे मिळाले. आणि ते 350 दगड म्हणजे त्या दरवाजाचे सर्व घटक होते. त्याच्यात आर्च स्टोन होते, त्याच्यात ब्रॅकेट स्टोन होते, त्याच्यामध्ये तुळ्यांची दगडं होती काही आणि त्याच्यामध्ये सिलिंग आणि वॉलची दगडं होती. म्हणजे त्याचं कॅटेगरायझेशन केलं आम्ही, त्याचं मिळालेल्या प्रत्येक दगडाचं नंबरिंग केलं. लेबरच्या साह्याने ते उचलले. आपल्याला आर्किओलॉजीची साईट असल्यामुळे, पुरातत्व खात्याची साईट असल्यामुळे आपल्याला मेकॅनिकल टूल्स इथं वापरता येत नाही. म्हणून आपण मॅन्युअली याच्या चेन पुलीच्या साह्याने आपण प्रत्येक दगड उचलला. एका दगडाचं वजन अंदाजे नाही म्हटलं तरी 300 ते 400 किलो वजन आहे. असे 350 दगड आपण त्याचं कॅटेगरायझेशन केलं, त्याचं ड्रॉइंग बनवली आणि कळलं की प्रत्येक दगडाची जागा आपल्याला निश्चित करता आली. म्हणजे आपण जसं पझल खेळतो आणि एक फिगर बनते तसा तो दगडच सांगतो की माझी जागा कुठं आहे. आणि अशा पद्धतीने हे नाणे दरवाजाचं जतन संवर्धनाचं आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आणि हे थ्रू ड्रॉइंग्स, थ्रू डॉक्युमेंटेशन प्रत्येक स्टेजला, असं नाहीये की आपण पहिल्या वेळेस ड्रॉइंग बनवतो आणि संपतो विषय. आपल्याला प्रत्येक टप्प्याला त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. आणि हे डॉक्युमेंटेशन केल्यानंतरच आपल्याला समजतं की आपल्याला जतन आणि संवर्धनाच्या कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे. आता पुढचं एक म्हटलं तर आम्ही वॉटर बॉडीजचं जतन संवर्धन करतोय, म्हणजे तलावांच्या गळती काढायचं काम किंवा तलावांचं जतन संवर्धन. आम्ही सुरुवातीला 12 ते 15 तलावांचे गाळ काढले. गाळ काढायची आर्किओलॉजीची एक पद्धत आहे की गाळ काढला की तो गाळ सुकवायचा, म्हणजे ओला गाळ असेल तर ते चाळायचा, त्याच्यातनं काही आर्टिफॅक्ट्स निघाले तर ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला जमा करायचे आणि नंतर त्या गाळातनं एखादे लूज आर्किटेक्चरल मेंबर, तिथेही काही वास्तुशास्त्रीय घटक सापडले तर ते डॉक्युमेंट करून ठेवायचे. नंतर गळती दिसली, आता तलावांच्या भिंतींची जर रुंदी पाहिली, रायगडावर गंगासागर तलाव आहे, हत्ती तलाव आहे, श्रीगोंदा तलाव आहेत, कुशावर्त तलाव आहे, नंतर कोळीम तलाव आहे. हे मेजर वॉटर टँक्स आहेत, वॉटर रिझर्वायर आहेत. तर हे वॉटर रिटेन्शन स्ट्रक्चरची जी रिटेनिंग वॉल आहे ही 13 फूट रुंद आहे. आता ह्या 13 फूट रुंदीच्या भिंतीत गळती कशी झाली असेल तर याचंही सायंटिफिक डॉक्युमेंटेशन केल्यावर, पावसाळ्यात नंतर उन्हाळ्यात दोघं सीझनला डॉक्युमेंट केल्यावर आम्हाला कळलं की त्या 13 फुटाच्या जाडीच्या भिंतीमध्ये कुठं 13 फूट आहे, कुठं 11 फूट आहे. बाजारपेठेच्या मागे 3 फुटके तलाव आहेत, तर तिथली जी रुंदी आहे ती 11 ते 12 फुटापर्यंत आहे. तर तेव्हा कळलं की ही जी बांधकाम पद्धती आहे, वॉटर रिटेन्शन स्ट्रक्चरची बांधकाम पद्धती आहे ती इतकी युनिक पद्धतीची आहे. इनर व्हिनियर म्हणजे आत घडवलेला दगड, बाहेर घडवलेला त्याला आउटर व्हिनियर आणि आतमध्ये 8 फुटाचा कोअर आहे. आता हा 8 फुटाचा जो कोअर आहे, या 8 फुटाच्या कोअरमध्ये लिकेज दिसून आले. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला दोघीकडनं वॉल इंटॅक्ट दिसते. मी हत्ती तलावाबद्दल बोलेल,
की दोघी साईडला आपल्याकडे तलावाची भिंत डोळ्याला दिसते भक्कम आहे, पण त्याच्यात लिकेज आहेत. मग पावसाळ्यात पाणी नेमकं जातं कुठून त्याची मार्किंग केली आम्ही, त्याची व्हिडिओग्राफी डॉक्युमेंटेशन केलं आणि मार्क केले लिकेज कुठं आहेत. तर लिकेज कळले आम्हाला. लिकेज कळल्यावर असं दिसून आलं की बेडरॉक आणि बेडरॉकच्या वरती जी भिंत आहे त्याच्या जंक्शनला लिकेजेस आहेत. मग हे लिकेज झाले कशामुळे? एवढी दगडी भिंत मजबूत आहे, मग आतमध्ये लिकेज झाले कसे? तर आम्हाला दिसून आलं बाहेरच्या बाजूला व्हेजिटेशन ग्रोथ झालेली होती, झाडं झुडपं आली होती. एक मोठं झाड आलं होतं आणि त्याच्या मुळं जी आहेत, आपण जे म्हणतो ट्री रूट्स, ते ट्री रूट्स आतमध्ये पेनिट्रेट होऊन जसा ट्री रूट मध्ये गेला तोच लिकेज पाथ तयार झाला आणि त्याच्याने लिकेजेस वाढले. मग सर्वात पहिलं काम काय केलं? व्हेजिटेशन क्लिअरन्स. व्हेजिटेशन क्लिअरन्स म्हणजे झाडं झुडपं काढायची, म्हणजे फक्त कुऱ्हाड मांडली काढला असं नाही, तर हर्बिसाईडच्या मदतीने त्याला 12 दिवस स्प्रे करायचं. पानगळ होते, पानगळ झाल्यानंतर त्याचं खोड जे असतं त्या खोडामध्ये हर्बिसाईड टाकायचे आणि ते पूर्णतः नष्ट करायचं. ते जाळायचं नाही, ते नॅचरली केमिकलने जळतं आणि त्याच्यानंतर जे रूट्स आहेत ते पण डेड होतात. नाही तर ह्या वेळेस छाटलेलं झाड पुढच्या पावसात परत तिथून पानं उगवून परत ते वाढायला लागतं. जनरली आपण पाहतो कोणत्याही वास्तूवरची आपण जेव्हा वृक्षतोड करतो किंवा झाडं झुडपं काढतो, ती पुढच्या सीझनला काय येतात? तर आपण हर्बिसाईडचं मदत घेतली, जी आर्किओलॉजीची प्रूव्हन मेथड आहे. थ्रू हर्बिसाईड आपण व्हेजिटेशन क्लिअरन्स केलं. मग तेव्हा आपल्याला ती ज्या कॅव्हिटीज आहेत त्या मोकळ्या मिळाल्या. मग आपण ग्राउटिंगची एक मेथड केली. आता जेव्हा ग्राउटिंग करतात, आता मॉडर्न युगात ग्राउटिंग ही पॉलिमर सिमेंट ग्राउटची केली जाते. आपण तशी केलेली नाही. आपण चुना, बेलफळ, सुरकी, गूळ, उडीद डाळ, जवस ह्या मिश्रणाने ग्राउट आपण आज टाकलाय. हत्ती तलावामध्ये आपण 2 वर्ष कंट्रोल ग्राउटिंग. आम्हाला एक्सपर्टने एक गोष्ट सांगितली आहे, तलावाच्या भिंतीला मागच्या 50, 60, 70 वर्षामध्ये तलाव भरत नव्हता. त्याच्यामुळे त्या वॉलचं हॅबिटेशन आपण बदलतोय. आपण जेव्हा ग्राउटिंग करू तेव्हा पाणी पूर्ण कपॅसिटीने तलाव भरेल आणि तो तलावाच्या पाण्याचा प्रेशर, ज्याला हायड्रोलिक थ्रस्ट म्हणतो आपण, तो जर हायड्रोस्टॅटिक थ्रस्ट जर वॉलवर आला तर वॉलचं बिहेवियर चेंज होईल. म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने ग्राउटिंग करा. तुम्ही एकदम ग्राउट करून त्याला लिकेज काढलं 100% असं न करता, कारण की तलावात पाणी साठेल पण भिंतीला क्षती दिसून येईल नंतर. म्हणून नेचर म्हणजे कॉन्झर्वेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे कॉन्झर्वेशन आज केलं आणि पुढच्या वर्षी संपलं असं होऊ शकत नाही. जतन संवर्धनाचे टप्प्यात, कारण की आपण कोणत्या वास्तूंवर काम करतोय? ज्या वास्तू आजच्या 300-400 वर्षापूर्वी बांधल्या. त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही काम करता त्याचं आपण म्हणूया मेंटेनन्स, रिपेअर्स हे जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्ही त्याचं नेचर बदलतात. म्हणून ते नेचर बदलताना ते त्याला क्षती तर कळत नाही ना, हे टप्प्याटप्प्याने पाहत आपण करतोय. आता हत्ती तलावाच्या 8 ते 9 कोर्सपर्यंत पाणी थांबतं. त्याच्या वरचे ग्राउट जे आहेत ते आता आम्ही भरतोय आणि मग एकदा त्या वॉलचं नेचर जर इंटॅक्ट आहे, त्याला कोणतीही क्षती नाही कळलं तर मग केलं जाईल. आणि ही ग्राउटिंगची मेथड करताना आम्ही मातीची लेपाई करतो भिंतीवर. ही का करतो? ग्राउट कुठून बाहेर येतोय ते कळतं आणि ग्राउट माती ओली झाली, चिकट झाली का ग्राउट तिथून बाहेर येत नाही. म्हणजे सिमेंट जी स्लरी आपण आतमध्ये इंजेक्ट करतोय, ती इंजेक्ट केलेली स्लरी भिंतीच्या बाहेर कुठून येते हे मातीची लेपाई केल्यामुळे एक्झॅक्ट कळतं. आणि मग आम्हाला कळतं की हॉरिझॉन्टल ग्राउट कुठं गेलाय आणि कुठपर्यंत गेलाय. म्हणजे मी आतल्या बाजूने ग्राउट केला तर माझा ग्राउट 13 फूट ट्रॅव्हल करून बाहेर भिंतीच्या बाहेर आला, म्हणजे मला त्या कॅव्हिटीला पूर्णपणे सील करता आलं, हे मला त्याच्यामुळे कळतं. आणि मातीची लेपाई का? तर आमचे जे नोझल पॉईंट आहेत, ते नोझल पॉईंट जे आहेत त्या नोझल पॉईंटला आम्ही माती याच्यासाठी लावतो की जेव्हा समोर ग्राउट जाणार नाही तो बॅक मारतो, तो बॅक प्रेशरने तो परत ग्राउट बाहेर यायला लागतो. तेव्हा मग मातीची लेपाई करून कळलं की आता वॉटर थ्रस्ट किंवा जो ग्राउटचा थ्रस्ट आहे तो येतोय, आम्ही तिथं ग्राउटिंग थांबवतो. आम्ही मशीनचं प्रेशर कमी करतो आणि ग्राउटिंग थांबवतो. अशा पद्धतीने मग ते नाणे दरवाजे असेल, तलावांच्या गळती असतील, हे सर्व एका टप्प्याटप्प्याने केलं तर ते जतन संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने होतं. एकदम केलं तर आपल्याकडनं चुका होऊ शकतात, कारण की आपण त्या वास्तूंचं हॅबिटेशन बदलतोय. ते अभ्यासताना जो कॅचमेंट आहे, म्हणजे तलावात पाणी कुठून येतं, तर गडाचे जे कॅचमेंट एरिया आहेत, गडाच्या जिथून पाण्याच्या वाटा आहेत तिथून ते पाणी येतं आणि ते अडवलं गेलं आहे. आणि जे काही एक्सेस पाणी आहे ते थ्रू वीप होल हे आउटलेट केलेलं दिसून येतं. आता बऱ्याचशा तलावांमध्ये विनियर पडलेले होते, म्हणजे मुख्य जी रिटेनिंग वॉल आहे, जी काही भिंत आहे मुख्य, तिचा आउटर विनियर पडला होता. फुटका तलाव नंबर 1 मध्ये 72 स्टोन पडले होते.
फुटका तलाव 2 मध्ये 57 स्टोन पडले होते. तर हे आपण थ्रू डॉक्युमेंटेशन पडलेले स्टोन रिसेट करतो. पण आता जे कॅचमेंट आहेत म्हणजे काय, तलावातनं पाणी आत येतं, ते पाण्याबरोबर गाळ पण येतो. तर तो गाळ अटकवणं खूप गरजेचं आहे, त्याचा अटकाव होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही काही ड्राय वॉल्स तिथं बांधलेले आहेत. जे कॅचमेंट आहे तिथून पाणी जास्तीत जास्त, त्याला वीप होल्स दिलेत खूप सारे, आणि त्याला फक्त गाळ अटकाव झाला पाहिजे. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया, पूर्वी आत्ता नवीन भाषेत ते गॅबियन वॉल देतात. ती वॉल असते RR स्टोनची, म्हणजे रँडम रबल स्टोनची. ती फक्त गाळ थांबवते, पण पाणी त्याच्या कॅव्हिटीजमधून येत असतं. तर थोडक्यात आपल्याला त्या भिंती जिथं जिथं कुठं दिलेत असे वॉल सॉर्ट ऑफ स्ट्रक्चर, तर त्याच्यातनं आपण पाणी आत घेतोय, वीप होल्स त्याला दिलेले आहेत, आणि आपण तिथून गाळ थांबवायचं आहे. म्हणजे काय होतं की आपण लिकेज काढू, पण भविष्यात गाळ परत साठत जाईल. आणि जर एकदा लिकेज निघाले तर पाणी संपत नाही तोपर्यंत खाली गाळ तसाच राहील. म्हणजे वॉटर कपॅसिटी 100% आपल्याला मिळणार नाही. म्हणून गाळ काढण्याची प्रक्रिया जर कमी करायची असेल तर जेवढे आपल्याला कॅचमेंटमध्ये थांबवता येतील, गाळ कुठं रिटेन करता येईल, तेवढा आपण करायचा प्रयत्न करतोय सर्वच तलावांमध्ये. अच्छा, म्हणजेच तलावांच्या अलीकडे वरच्या भागामध्ये, उंच सखल भागांमध्ये ज्या भिंती सदृश्य बांधकाम केलंय, ज्याला आता आपल्याला असं वाटतं की काय लूज बांधकाम केलंय किंवा निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे, हे तुम्ही सांगताय की हे इंटेन्शनली लूज ठेवलेलं आहे जेणेकरून पाणी गेलं. इंटेन्शनली वीप होल्स ठेवलेत की पाणी त्याच्यातून जावं, गाळ तिथं साठून राहावं. पूर्वी ती भिंती ज्या होत्या, आपल्याकडे जुने फोटोग्राफ्स आहेत किंवा आपल्याला दिसून येतील, अजूनही ज्या तलावांमध्ये काम सुरू झालेलं नाही त्या तलावांमध्ये अजूनही तशा कच्च्या भिंती आहेत. इथं आता आपण काय केलं की चुन्याच्या मदतीने त्या भिंती थोड्या स्ट्रेंथनिंग करून घेतल्या, जास्तीत जास्त गाळाचा प्रेशर थ्रस्ट त्या सहन करू शकतील. मला तर कालपर्यंत असं वाटत होतं की त्या बांधकामाचा भाग आहे आणि ते बांधकाम मजबूत असणं अपेक्षित आहे, परंतु तुमच्याकडनं आता मला हे नॉलेजमध्ये माझ्या भर पडली. हे खूप चांगली गोष्ट आता मला समजली. आता खूप लढा बुरुज जर तुम्ही पाहिला, जो चित्त दरवाजाच्या वरचं पहिलंच मॉन्युमेंट आहे, तर त्याचं इतकं स्ट्रॅटर्जिक लोकेशन आम्हाला सापडलं. आम्ही जेव्हा तिथं काम करायला घेतलं तेव्हा आम्हाला मलबा दिसला वरती, डेब्रीज. आम्ही डेब्री जेव्हा काढली तेव्हा आम्हाला इंटरेस्टिंग फीचर असं दिसलं, जो रायगडावरचा पहिला फीचर आहे, की खूप लढा बुरुजाला कॉलम सॉकेट्स आहे आणि त्याच्यावर छत होतं. अच्छा, म्हणजे आजपर्यंत बुरुजांवर छत असल्याचा प्रकार रायगडावर कोणत्याच बुरुजावर अजून दिसत नाही. जेवढ्यांवर आता काम झालंय किंवा जे डोळ्यांना पूर्णपणे 100% फीचर दिसत आहेत, तर आम्हाला तसा खूप लढा बुरुजामध्ये कॉलम सॉकेट नंतर फ्लोअर लेवल, आणि फ्लोअर लेवल नंतर बुरुजाची फ्लोअर जी काही तळ असेल बुरुजाचा तो, तर अशा पद्धतीने त्याच्यावर छत असल्याचे एव्हिडन्सेस मिळाले. गन पॉइंट्स मिळाले. आम्ही आता सध्या चिलखती बुरुजावर काम करतोय, त्या चिलखती बुरुजावर तसंच दिसलं आम्हाला, शृंखला दिसली, एक सिरीज ऑफ गन पॉइंट्स दिसले. आणि ते गन पॉइंट्स वेगवेगळ्या हाईटवर आहे. म्हणजे जो कोणी मावळा किंवा सैनिक हा वेगवेगळ्या लेवलवरून अटॅक करू शकत होता, असं त्याची रचना कळली. तो पण डेब्रीने फुल होता, त्याच्यावरही मलबा आलेला होता. मलबा हटवला तेव्हा आम्हाला ओरिजिनल फ्लोअर लेवल मिळाली. हीच गोष्ट हिरकणी बुरुजावर जेव्हा काम सुरू केलं प्राधिकरणाने, ही सर्व कामं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीने वेगवेगळ्या टप्प्यात परवानग्या मिळत असतात. ते पण आमची कामं हे करत असतात, त्यांच्या अखत्यारीत ते निरीक्षण करत असतात आणि आम्हाला पुढे परवानगी देत असतात. तर ही सर्व त्यांच्या अखत्यारीत ही कामं सुरू आहेत. तर तेव्हा आम्हाला दिसलं की हिरकणी बुरुजावर पण आम्हाला सिपॉय पाथ मिळाला एक, म्हणजे मावळ्यांना चालण्याचा एक पदपथ बुरुजाला लागून आहे आणि मग नंतर बेडरॉक आहे. तर हे जे युनिक फीचर्स आहेत, परत आपण ह्याच विषयावर येऊयात की ही सर्व गड किल्ले हे लष्करी वास्तुशास्त्राचे खूप अद्वितीय प्रतीक होते. आणि ह्या अद्वितीय प्रतीकांना म्हणजे मिलिटरी कंपोनंट जे आहेत फोर्ट्सचे, त्याला कुठंतरी कॉन्झर्व केलं तर पुढच्या पिढीला आपण हे शास्त्रोक्तदृष्ट्या जतन संवर्धन केलेलं दाखवू शकतो. बरोबर. पण आता ह्याला जोडून मी आता हा असा प्रश्न विचारेन की आता जे काही तुम्ही सांगितलं एवढ्या पद्धतीचं काम होतंय, इतर किल्ल्यांवर आपण जेव्हा पाहतो, म्हणजे ह्याच्या आधीचं जे काही आम्ही एक शिवभक्त म्हणून जेव्हा गड किल्ल्यांवर पाहायचो की काय पद्धतीचं बांधकाम होत आहे, तर तिथे आपल्याकडं शहरात ज्या पद्धतीचं बांधकाम होताना दिसतं, ज्या प्रकारचा दगड वापरला जातो, सिमेंट वापरलं जातं, अशा पद्धतीचं काम चालू असतं. जे आपण केलं की आपलं घर जसं 2 दिवसात सिमेंट वाळून तयार होतं, भक्कम होतं, तसं होताना होतं किल्ल्यांवर सुद्धा. परंतु रायगडवर ही मेथड फार वेगळ्या प्रकारची दिसते. आणि ती मेथड नक्की कुठून शोधून काढली आपण, किंवा आपण असं म्हणू शकतो का की आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या मेथडचा कुठेतरी सुगावा मिळतो याच्यामध्ये? आता कसं आहे की प्राधिकरणामार्फत मी बोललो जतन, संवर्धन आणि विकास या 3 कंपोनंटवर आपण काम करतोय. आता जतन संवर्धन हे ऐतिहासिक वास्तूंवर करतोय आपण. तर ऐतिहासिक वास्तूंचं ट्रॅडिशनल बिल्डिंग मटेरियल आहे चुना, सुरखी,
बेलफळ गुळ जे इन्ग्रेडियंट असतो, नॅचरल इन्ग्रेडियंट असतात, आपण त्याच्यानेच हे करणं आपल्याला बंधनकारक आहे. पण त्याचा वापर का केला जातो? आता असं आहे की जर तुम्ही महाराजांच्या काळातलं बांधकाम पाहिलं तर आपल्या आज्ञापत्रात पाहिलं तर आपल्या आज्ञापत्रात खूप क्लिअर मेन्शन आहेत की चुना कुठं वापरला जातो, दगडाच्या साईज कशा असतात, दगड कुठून काढावा बांधकामाला. आणि रायगडावर तर आपल्याला क्लिअर कट कळतं, जे तलावांची ठिकाणं आहेत इथून सर्व दगड काढला गेला, म्हणजे लोकली अवेलेबल मटेरियल. त्यांनी लोकली अवेलेबल स्टोन वापरला आहे, त्यांनी लोकली अवेलेबल त्यांचा जो काही रिसोर्सेस आहेत ते लोकली अवेलेबल वापरलेत. तर आर्किओलॉजीच्या नियमांनुसार जे जॉन मार्शलचं मॅन्युअल आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं, त्याच्यात मॅन्डेटरी आपल्याला लोकली अवेलेबल मटेरियल आणि ट्रॅडिशनल मटेरियलच जतन, संवर्धन आणि ह्या वास्तूंवर वापरले पाहिजेत. म्हणून आपण चुना, बेलफळ, सुरकी, गूळ, उडीद डाळ, जवस या इन्ग्रेडियंटच्या मदतीने आपण मग ते ग्राउटिंग असेल, ते नवीन बांधकाम असेल, ते रिसेटिंग असेल किंवा जतन संवर्धन असेल, याच्यात आपण ते वापरतो. आता 2017ला जो प्राधिकरणाचा DPR आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने अप्रूव्ड केला, ही सर्व कामं एका DPR थ्रू अप्रूव्ह झाली आहेत. तर हा जो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिल्लीला डायरेक्टर जनरल याच्याने जो अप्रूव्ह झाला, त्याच्यात पायरी मार्ग, जतन संवर्धन असलेले ऐतिहासिक मॉन्युमेंट हे सर्व चुन्यात करण्याचं बंधनकारक केलं आहे. त्याच्यामुळे रायगडाचे 2 पायरी मार्ग आपण केले, ते म्हणजे एक चित्त दरवाजा ते मदार मोर्चा, नाणे दरवाजा ते मदार मोर्चा आणि मदार मोर्चा ते महादरवाजा आणि महादरवाजा ते शिरकाई. हे असे वेगवेगळ्या टप्प्यात आपल्याला परवानग्या मिळाल्या आणि ज्या ज्या टप्प्यात आपल्याला परवानग्या मिळाल्या तिथं आपण चुना, बेलफळ, सुरकी आणि लोकली अवेलेबल बसाल्ट स्टोन म्हणजे आपला कातळ, काळा कातळ, याच्या मदतीने आपण पायऱ्या बांधल्यात. आता पायरी मार्ग बांधताना प्राधिकरणाने जो विचार केला तो म्हणजे वॉटरवेज, पाण्याच्या ज्या जागा आहेत, पावसाच्या पाण्याचे जे सरफेस ड्रेन आहेत त्याचा विचार केला आहे. जिथं पडणारे मेजर वॉटरफॉल्स आहेत, महादरवाजाच्या खाली 2 वॉटरफॉल मेन, त्याचा विचार केला आहे. आणि दुसरं म्हणजे युनिफॉर्म रायझर, म्हणजे जी काही आपली याची उंची आहे, पायऱ्यांची उंची आहे, ती युनिफॉर्म ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीच्या काही पायऱ्या खूप उंच होत्या, पूर्वीच्या ज्या कातळात कोरलेल्या महाराजांच्या काळातल्या किंवा जुन्या पायऱ्या आहेत त्या कातळात कोरलेल्या 18-18 इंचाच्या उंच होत्या. आपण प्रयत्न केला आहे की त्या पायऱ्या तशाच रिटेन करून बाजूने आपण युनिफॉर्म 6 इंच 7 इंचाच्या पायरी मार्ग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि चुन्याचं आपण म्हणतात की शिवभक्त किंवा आपल्याला वाटतं की हे सर्व पटकन कसं संपेल, पण चुन्याचा त्याचा एक ओन सेटिंग पिरियड आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं जे काम करतो आपण त्याचा सेटिंग पिरियड हार्डली 4 दिवस 5 दिवसाचा असतो जर प्रॉपर क्युरिंग केलं तर. चुन्याचा 21 ते 25 दिवसाचा इनिशियल सेटिंग पिरियड आहे. आणि त्याच्यानंतर चुना म्हणजे जॉन मार्शलचं जे मॅन्युअल आम्ही फॉलो करतो त्यात असं म्हटलं आहे की सिमेंट मॉर्टर पेक्षा चुन्याचं मॉर्टर उशिरा सेट होतं, पण उशिरा सेट झालेलं मॉर्टर प्रचंड भक्कम असतं, असा तो उल्लेख आहे. याच्यावरून आपण समजू शकतो की त्याला जर त्याचं ओन सेटिंग पिरियड मिळाला, तो ओन सेटिंग पिरियड आम्ही तज्ज्ञांचे मदत, ज्या तज्ज्ञांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाबरोबर किंवा पुरातत्व खात्याबरोबर कामं केली आहेत 30-30, 40-40 वर्ष, त्यांचं म्हणणं आहे की चुना जवळपास 4 ते 5 महिने सेट होत असतो. त्याची ओन सेटिंग पिरियड ही 4 ते 5 महिन्यानंतर येते. मग त्याला क्युरिंग प्रॉपर असलं पाहिजे. म्हणून प्राधिकरणाच्या कोणत्याही कामावर आपण इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत की गनी बॅग्स टाकल्या गेल्या पाहिजे, कारण की आता गडावरचा उन्हाचा तडाखा लक्षात घेता काही गडाचे भाग आहेत जे सावलीत असतात, पण गडाचे काही भाग आहेत तिथं पूर्ण दिवसभर उन्हाचा तडाखा असतो. मग तिथं तुमचं मॉर्टर म्हणजे बांधकामासाठी वापरलेलं मसाला मिश्रण हे कसं जास्त काळ टिकून राहावं, तर त्याच्यासाठी आपण त्याला क्युरिंग करतो, गनी बॅग्स टाकतो. त्या गनी बॅगला 3 दिवसातनं 3दा क्युरिंग करतो, वॉटर क्युरिंग, जेणेकरून तो चुना त्याच्या ओन सेटिंग पिरियडपर्यंत हा सेट झाला पाहिजे. दुसरं, गडावर कोणत्याच ठिकाणी आपल्याला महाराजांच्या काळातलं बांधकाम जरी पाहिलं तर कुठंच आपल्याला पॉइंटिंग भरलेली दिसत नाही. 2 दगडामध्ये पॉइंटिंग भरलेली दिसत नाही. दगड हा जॉईंट आहे, डायरेक्ट जॉईंट आहे. म्हणून प्राधिकरणाने जेवढ्या भिंती बांधल्यात, कारण की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा एक पहिला नियम आहे मिनिमल इंटरव्हेन्शन, कमीत कमी बदल करून तुम्ही हेरिटेज साईट किंवा तुम्ही ऐतिहासिक वास्तूचं स्थळ हे तुम्ही विकसित केलं पाहिजे. मेजर इंटरव्हेन्शन्स करता येत नाही. म्हणून कमीत कमी इंटरव्हेन्शन्स किंवा कमीत कमी बदल करून जर करायचं असेल तर जुनं जे तेच फॉलो करावं लागतं. म्हणून जर आपण पायरी मार्गावरच्या भिंती पाहिलं त्याच्या पॉइंटिंग 2 दगडांना जॉईंट केलंय पण पॉइंटिंग भरलेलं नाही. जनरली लगेच कळतं की पॉइंटिंग भरलं का मजबूत झालं असं, पण त्याचं पण एक कारण आहे, दगड तापतो उन्हात आणि दगड तापला जर दगडावर जर मॉर्टर टाकलं पॉइंटिंग केलं तर तापलेल्या दगडामुळे तिथं भेग पडते आणि कालांतराने निघून जातं. म्हणून जनरली
ॲडव्हाइजरीखाली, एक्सपर्टच्या सल्ल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निगराणीखाली आम्ही कुठंही पॉइंटिंग दिलेलं नाही. नंतर वरती एक कोपिंग स्टोन ठेवलं, त्याला कॅपस्टोन म्हणतात. तो कॅपस्टोन पण ठेवण्याचे 2 फूट रुंद भिंत आहे आमची. तर 2 फूट लांबीचा दगड आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तो बसवण्यात आला आहे. आता काही ठिकाणी चुना रिसेट जो सेट होतो म्हणतो आपण, तर दगड तापतो, त्याच्यामुळे खालचा चुना लवकर सेट होत नाही. अशा काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी आपण असं म्हणूया की चुन्याला स्वतःचा एक सेटिंग पिरियड नाही झाला तर ते काम कधी कधी काय म्हणतात, आपल्याला तो दगड कधी कधी निसटलेला दिसतो, निघून आलेला दिसतो. तर तो शेवटी हेच आहे आपल्याला की आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने करायचं असेल तर सर्व सूचनांचं जर पालन झालं तर हे काम नीट होतं. बरोबर. पण या बांधकामाच्या आपण काय म्हणू शकतो की त्या ओव्हरऑल क्वालिटीवर, त्या ओव्हरऑल बांधकामाच्या शास्त्रोक्त पद्धतीवर अनेक वेळेला काही लोकांकडून आक्षेप घेतला जातो किंवा आपण म्हणू शकतो की क्वालिटीवरती डाऊट घेतला जातो की हे कशा पद्धतीचं बांधकाम आहे, हे रॉक निसटत आहेत, ह्याच्यात वापरलेला चुना हातानं निघतोय. आणि बऱ्याच वेळेला तलावाचं लिकेजचं काम असं, जिथं तुम्ही मगाशी सांगत होता तसं, की तिथं लिकेजचं काम नीट दिसत नाहीये, चुना उघळून आलेला आहे. सो हे बघताना मुळातच असं जाणवतं की अशा प्रकारचं बांधकामच मुळात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. अशा प्रकारचं बांधकाम कुठल्या किल्ल्यावर झालेलं नाहीये आणि अशा प्रकारचं बांधकाम आता होतंय. तर आम्हाला काय कळलं पाहिजे ह्या बांधकामाबद्दल, ते टेक्निकल आम्हाला तुम्ही काय सांगाल की एक आचारसंहिता काय असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे समजून कसं घ्यायचं? तर बेसिकली कसं आहे, आपण जतन संवर्धन करतो तेव्हा आपल्याला ट्रॅडिशनल मटेरियल वापरणं बंधनकारक आहे पुरातत्व खात्याच्या नियमानुसार. तर आपण कुठंही, समजा उदाहरणार्थ आपण म्हटलं ग्राउटिंग, तर ग्राउटिंग मी म्हटल्याप्रमाणे आपण एकदमच 100% ग्राउट करायचा विचार केला तर रायगडावर काम करायला आयडियल महिने मिळतात 6. 4 ते 4.5 महिन्याचा पाऊस संपल्यानंतर आमच्या कंत्राटदार किंवा लेबर येऊन मटेरियल गडावर आणतात, तो जातो 2 महिने आणि मग मिळतात उरलेले 6 महिने कामाला. त्याच्यात पण क्लायमॅटिकल बदल पाहिले तर जर मी पकडलं नोव्हेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस आपल्याला गडावर आपल्याला निदर्शनास येतो. ऑक्टोबरपासून जर काम सुरू करत करत मटेरियल येत जानेवारीत जर काम सुरू झालं तर आमचं मेच्या उत्तरार्ध म्हणजे शेवटीपर्यंत कामं ही आमची संपली पाहिजेत. पण नीट पाहिलं तर एप्रिल आणि मेचा उन्हाचा तडाखा, याच्यामुळे क्युरिंगला मिळणारा वेळ, उन्हाच्या तडाख्यामुळे वॉटर कंटेंट जो आहे मॉटरचा तो राहत नाही. आता उदाहरणं सांगतो मी, हत्ती तलावाच्या भिंतीची रुंदी जवळपास 12 ते 13 फूट आहे. फुटका तलाव 2, 3 आणि 1 याची रुंदी 11 फूट आहे. इथं जो मी ग्राउट टाकतोय तर 11 फुटाच्या आत त्याला क्युरिंग कुठंच मिळत नाही. म्हणून आम्हाला कंट्रोल ग्राउटिंग करावी लागते. कंट्रोल ग्राउटिंगचा अर्थ काय की आज केली म्हणजे 2 दिवस ग्राउटिंग केली, 3-4 दिवस पुढचे 2 ते 3 दिवस बंद असते ग्राउटिंग. ते जे लाईम आतमध्ये आपण इंजेक्ट केलंय ते सेट होतं, ते त्याच्या इनिशियल सेटिंग पिरियडला येण्याच्या म्हणजे थोडंसं हार्डन झालं का पुढचा ग्राउट आम्ही परत टाकतो. आणि आम्हाला तज्ज्ञांच्या व्हिजिट्स होतात, पुरातत्व खात्याच्या व्हिजिट्स होतात, त्याच्यात आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आता 4 कोर्स 5 कोर्स ग्राउटिंग केलंय, आता तुम्ही थांबलं पाहिजे. या सीझनला आपण याचं बिहेवियर पाहू. प्रत्येक गेटला, महाराजांच्या काळात प्रत्येक तलावाला स्लुईस गेट दिलेत, म्हणजे काय, आउटलेटचा एक पॅसेज दिला आहे. म्हणजे तुम्ही आउटलेट सुद्धा पाण्याचं नियंत्रित करू शकतात, हे त्यावेळेस सिस्टीम दिली. तर आम्हाला एक्सपर्ट असतील किंवा पुरातत्व खातं असेल ते हेच निर्देश देते की तुम्ही पाण्याचा थ्रस्ट आणि प्रेशर मेंटेन ठेवा. त्या काळात जर गेट दिलेत तर त्यांनी पण प्रेशर मेंटेन केला आहे, पाण्याच्या पातळी कमी जास्त करून. तर तशाच आपल्यालाही कराव्या लागतील, कारण की आपण हॅबिटेशन चेंज करतो. उदाहरणार्थ आता मॉन्युमेंटबद्दल बोलूया. आता महादरवाजा तटबंदीचं वॉटर टायटनिंगचं काम चाललं आहे. वॉटर टायटनिंग म्हणजे काय, पावसाचं पाणी तटबंदीच्या आत मुरतं आणि मुरल्यानंतर कुठेतरी बल्ज होऊन तटबंदी कोसळते. वर्षानुवर्ष सरफेस वॉटर टाईट नसल्यामुळे बरंचसं जतन संवर्धनाच्या याच्यात आपल्याला निदर्शनास आलंय की तटबंदी ही पावसामुळे ढासळली. तर एवढी भक्कम तटबंदी जर पावसामुळे क्षतिग्रस्त होत असेल, 3 महिने 4 महिन्याचा प्रचंड 4,500 ते 5,000 मिलीमीटर पाऊस रायगडावर होतो, तर याच्यात ह्या तटबंदीला जलरोधक करणं म्हणजे वॉटर टाईट करणं हे सर्वात मोठं पहिलं उद्दिष्ट आहे. तर आम्ही जो काही मलबा आलाय, मातीचा कंटेंट 0 करतो भिंतीवरचा, आणि महाराजांच्या काळातलं किंवा पूर्वीच्या काळातलं जिथं कुठं लाईमची लेअर दिसली का आम्ही तिथं थांबतो आणि तिथं आम्ही वॉटर टाईटची एक लेअर टाकतो. आता ही वॉटर टाईटची लेअर म्हणजे काय, समजा महादरवाजा तटबंदीची लांबी जी आहे, आम्ही उजवी बाजू मागच्या सीझनला संपवली, आता डाव्या बाजूचं काम घेतलंय, तर ह्या भिंतीची लांबी समजा 1.2 किलोमीटर आहे, तर आम्ही त्याचे पॅकेजेस केले.
कारण की आपल्याला कळतंय की म्हणजे 1.2 किलोमीटर जर आपण एकदम करायला जाऊ तर आपल्याला इनिशियल सेटिंग पिरियड मिळणार नाही. म्हणून आम्ही मागच्या सीझनला 400 मीटर ते 500 मीटरची वॉल घेतली. या सीझनला 400 ते 500 मीटरचं पॅकेज घेऊ आणि पुढच्या सीझनला 400 ते 500 मीटरचं. तर याच्यात होईल काय की जी तटबंदी आहे तिला वॉटर टाईट करणं चुन्याच्या मदतीने आणि रबल फिलिंग म्हणजे आपण दगडगोटे जे म्हणतो. आणि याच्यात कुठेही नव्याने आपण दगड मागवत नाही. आपण त्या भिंतीचे जे लूज झालेले बोल्डर्स आहेत तेच वापरतो आणि त्याला वॉटर टाईट करतो. अच्छा. ह्या पद्धतीने आपण मॉन्युमेंटचं काम करतोय जिथं आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागतं. मग ते क्लायमेटिकल चेंजेसचा विचार करावा लागतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे जे काही सूचना येतात त्याच्याने आपण काम करतो. आता प्राधिकरणाची पण जी बॉडी आहे म्हणजे त्याच्यात रायगड कलेक्टर माननीय रायगड कलेक्टर हे मेंबर सेक्रेटरी आहेत, माननीय संभाजीराजे अध्यक्ष आहेत आणि कमिटी आहे. तर ही कमिटी समोर हे सर्व डिस्कस होतं. प्रत्येक काम डिस्कस केलं जातं. प्रत्येक कामाचा मंथली प्रोग्रेस डिस्कस केला जातो आणि त्याच्यातनं येणाऱ्या सूचना या परत आपण इम्प्लिमेंट करत असतो साईटवर. तर अशा टप्प्याने ही कामं जातात. त्याच्यामुळे जतन संवर्धन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने केली तर आपल्याला रिझल्ट दिसून येतात. त्याचा प्रत्यय आला आपल्याला हत्ती तलाव आपला बऱ्याच वर्षानंतर भरायला सुरुवात व्हायला लागली. त्याचाच प्रत्यय आला की नाणे दरवाजे आपण रिबिल्ड पुनर्बांधणी करू शकलो. आपण खूप लढा बुर्जाचे इव्हिडन्स शोधू शकलो. आपण हिरकणी बुर्जाचे इव्हिडन्स शोधले जे पूर्वीच्या काळी गन पॉईंट तो पॅसेज सिपॉयसाठी किंवा आपल्या मावळ्यांसाठीचा एक पॅसेज आपल्याला मिळाला. आपण वाघ दरवाजा तटबंदीची तटबंदी ओपन केली. आपण त्याचं आता वॉटर टायटनिंग सुरू केलंय. म्हणजेच हे जे काही मिलिटरी आर्किटेक्चर म्हणजे लष्करी वास्तुशास्त्राची जी प्रतीकं आहेत याचं जतन संवर्धन जर झालं तर आपण याला म्हणजे जसं काही पूर्वीच्या डॉक्युमेंट्समध्ये पाहिलं त्याला जिब्राल्टर ऑफ ईस्ट म्हटलं आहे. तर आपण ही सर्व हे करून हे रिवाईव्ह करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सांगायला आवडेल जे काही मॉन्युमेंट्स आहेत त्या मॉन्युमेंट्सवर आपल्याला वॉटर गटर्स सापडले आहेत. महाराजांच्या काळात पावसाच्या पाण्या निचरा होण्याच्या गटर सुद्धा आपल्याला सापडले आणि आपण त्या रिव्हाइव्ह केले. आपल्याला नाणे दरवाजाजवळ चुन्याचा घाणा सापडला, आपण तो रिव्हाइव्ह केला. म्हणजे आपण ट्रॅडिशनल मेथडॉलॉजीने जर हे सर्व रिव्हाइव्ह करत गेलो तर मला वाटतं की आपण शास्त्रोक्त जतन संवर्धन साधण्यात आपण यशस्वी होत जाऊ हळूहळू टप्प्याटप्प्यात. बरोबर. आता आपण हा मुद्दा तर समजून घेऊ की हे जे काही तुम्ही म्हणताय की ही जी मेथड आहे ही शिवकाळापासूनची ही चुन्याची जी मेथड आहे ही वापरल्याने ह्याला क्युरिंगला एक वेळ लागतो, 21 दिवस लागतात म्हणून हे आत्ता वीक आहे. परंतु 4-5 महिने आधी आपण हेच मटेरियल वापरून केलेलं काम तर आपल्याला माहिती आहे. ते काम तुम्ही आता दाखवू शकता का की आता ते दगडासारखं कडक झालेलं आहे म्हणजे आपल्याला मनाला एक तसल्ली मिळते किंवा एक समाधान मिळतं की नाही बाबा ही मेथड जी आहे ही खरं पुढे जाऊन अजून छान बनणार आहे. आता मी आपल्याला सांगेल की मागच्या सीझनला फुटका तलाव नंबर 2 याचे आउटर व्हिनियर म्हणजे बाहेरचा दगड मी सांगितलं 13 फूट 11 फूट रुंद भिंत आहे. त्याचा जो आउटर म्हणजे बाहेरच्या बाजूचा दगड आहेत CR स्टोन आहे म्हणजे कोर्स रबल आहे घडवलेले दगड आहेत ते निखळून पडले होते. जवळपास 57 दगड निखळून पडलेले होते. हे निखळून पडलेले दगड थ्रू डॉक्युमेंटेशन आणि नंबरिंगने आम्ही परत रिसेट केले जागेवर. एका दगडाचं वजन 250 ते 300 किलो आहे. जेव्हा ते 350 ते 300 किलोचा 200 ते 300 किलोचा दगड आपण रिसेट केला फुटका तलावाचा तो आज 7 ते 8 महिन्याच्या वर झालाय आणि आपण जर तो प्रत्यक्ष जागेवर पाहिला तर आता तो इंटॅक्ट आणि भक्कम पद्धतीने चुन्यात लागलेला आहे. त्याला त्याचा ओन सेटिंग पिरियड पण मिळाला. दुसरं ह्या दगडांमध्ये आपल्याला डॉवेल्सचे इव्हिडन्स सापडलेत म्हणजे क्लॅम्पिंगचे इव्हिडन्स आहेत. नाणे दरवाजालाही क्लॅम्पिंगचे इव्हिडन्स आहे, आपण क्लॅम्प लावले आहेत. शिसं ओतलंय कारण की आपल्याला शिसं पण सापडलं काही साईट्सवर म्हणजे ते शिसं पण होतं. श्रीगोंदा तलावाच्या दगडांना आपल्याला डमरू डॉवेल्स सापडले. डमरू डॉवेल म्हणजे काय तर लाकडी डॉवेल टाकला जायचा. तर त्याचे इव्हिडन्स जिथं जिथं जे इव्हिडन्स सापडले आपण जतन संवर्धन करताना तेच परत रिप्लिकेट करतोय किंवा तेच आपण रिवाईव्ह करतोय. तर मी फुटका तलावाचे 300 200 किलोचे जे चुन्यात लावलेले दगड आहेत आज ते कम्प्लिटली इंटॅक्ट आहेत आणि कम्प्लिटली वॉटर प्रूफ झालेत. आता आपण सायमल्टेनियसली ग्राउटिंग करून त्याचा लिकेज काढतोय. 13 फुटाच्या भिंतीमधला जो 8 फुटाचा कोर आहे तिथं ग्राउट टाकून तो लिकेज आपण कमी करतोय. तर असेच पायरी मार्गाचे बऱ्याच ठिकाणी आपण जर गडावरचा पाथवे पाहिला जो तिकीट बूथ म्हणजे आपण रोपवेने वर येतो तिकीट बूथ ते नगारखाना हा जो पाथवे आहे आपण हा चुन्यात केलेला आहे. तर याचं कोणत्याही प्रकारची क्षती दिसून आलेली नाही. दुसरं अजून एक 2024ला जी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि महादरवाज्यातनं जे पाणी आलं ते सर्व पायरी मार्गावरनंच गेलं सर्व पाणी.
तर त्याच्याने कोणत्याच पायरीला नुकसान झालं नाही. म्हणजेच याचा अर्थ चुन्याचा इनिशियल सेटिंग पिरियड मिळाला, त्याच्यामुळे तिथले दगड वाहून गेले नाही किंवा पदपथ वाहून नाही गेला. जिथं कुठं वॉटर अरेस्ट झालं, म्हणजे आपण म्हणूया पाण्याचा मार्ग बंद झाला, तिथं काही ठिकाणी क्षती झाली. आम्हाला माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे असतील, रायगड कलेक्टर सर असतील, यांच्या सूचना आहेत की जिथं जिथं तुमच्या चुका तुमच्या लक्षात येतात वातावरणीय बदलामुळे, त्या तुम्ही दुरुस्तच केल्या पाहिजे. आणि लोकांनी सांगितलेले कमेंट हे तुम्ही ॲक्सेप्ट करून या चुका दुरुस्तच झाल्या पाहिजे. कुठंतरी कधीतरी निष्काळजीपणाने का हलगर्जीपणाने कुठं काही चूक राहूनच गेली असेल तर ती 100% आपल्याला करायचं, कारण की शेवटी आपण हे शास्त्रोक्त काम करण्याची इच्छा बाळगतो किंवा आपल्याला ते करायचं आहे. बरोबर. मग आता खात्री म्हणून फक्त मी एक गोष्ट विचारतो तुम्हाला की या मटेरियलला वापरूनच ह्या पायरी मार्गाचा बांधणी झालेली आहे. मग इथे वापरलेलं जे मटेरियल आहे हे आता सेट झालं आहे का? तर तुम्ही दाखवू शकता का? येस, आता तुम्ही इथं बघाल तर हा जो दिसतोय पॅच, हां. तुम्ही हा वरती दगड हां. आहे, याला आपण विनियर म्हणूया. म्हणजे जो पदपथ आपलं जे काही चालण्यासाठीचे एक प्लेन सरफेस हवा. पण हा दगड ज्या मॉटरमध्ये गेलाय, तुम्ही तो मॉटर बघा, पूर्णपणे खडक झाल्यासारखा किंवा वेल सेट झाल्यासारखा आहे. आता हे चुन्याचा घाणा आहे, या चुन्याच्या घाणातलं सर्व काम आपण लाईममध्ये करतो. इथंच चुना फिरतो, घाणा फिरतो. आणि नाणे दरवाजा, आता नाणे दरवाजाला आपल्याला जे दगड सापडले 350-400 किलोचे दगड आहेत, आपण तेही चुन्यानेच लावतोय आणि आज ते सेट झालेत दगड. म्हणजे जी उजव्या बाजूची सेल आहे जी तुटलेली होती, तिचा आता कम्प्लीट ब्रॅकेट स्टोन पर्यंत त्याची आर्च, याची पुनर्बांधणी चुन्यामध्येच केली आहे, ती प्रॉपर रिसेट झाली. त्याला जे काही इव्हिडन्स मिळाले, पुरावे मिळाले, त्याच्यात डॉवेल्स टाकलंय, शिसं ओतलंय, जिथं जो इव्हिडन्स मिळाला. आता हे मॉडर्न वर्क आहे पायरी मार्ग, तो मॉडर्न वर्कमध्ये जे काही प्रमाण किंवा मानकं मानायचे आहेत ते मानले गेले. जतन संवर्धनात जी मानकं मानली पाहिजे किंवा ज्या स्टेजेस आहेत कॉन्झर्वेशनच्या, त्या फॉलो करूनच हे काम केलं जातं. बरोबर. म्हणजे आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे जे काही बांधकाम पद्धती आहे ही आपण रोज शहरामध्ये आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये जिथं जिथं आपण ही बांधकाम पाहतो त्या प्रकारची नसून ही थोडी वेगळ्या काळातली, शिवाजी महाराजांच्या काळातली बांधकाम पद्धती आपण आज अवलंबतोय. त्यामुळे त्याला त्या काळासारखाच वेळ देणंही गरजेचं आहे, हे तुमच्या बोलण्यातून आता कळतच आहे. तर तुम्ही एक आचारसंहिता येणाऱ्या शिवभक्तांना काय सांगाल की ह्या बांधकाम चालू असलेल्या भागामध्ये आपण कशा पद्धतीने हे वावरलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? आता बेसिकली मला असं म्हणता येईल की किल्ल्यावर जी कामं सुरू आहेत ही कोणासाठी सुरू आहे, तर ही शिवभक्तांसाठीच सुरू आहे. म्हणजे आपल्या महाराजांच्या ज्या वास्तू आहेत त्याचं जतन संवर्धन आपण करतोय. आता काही ठिकाणी म्हणजे आम्ही ती आचारसंहिता तिथं काम करणाऱ्या लेबर्सपासून तर सर्वांना देतो. म्हणजे इव्हन काही इंजिनियर्स निरीक्षण करायला जातात आमच्यासारखी, तर तेव्हासुद्धा नेमका कोणता पाथवे घ्यायला पाहिजे, कारण की लगेच लावलेला दगड आहे, मी वॉटर टायटनिंग करतो आणि तिथं जर वर खाली झालं आपल्या ह्युमन ॲक्सेसमुळे आणि आपल्या चालण्या येण्याने, तर त्याच्यामुळे काय होतं, तर पावसाळ्यात नेमका तिथंच जर डिप्रेशन राहून गेलं तर पाणी साचेल, पाणी साचलं का तिथं मुरतं. तर शक्यतो जे काही प्रतिबंधित क्षेत्र आहेत तिथं न जाता जिथून तुम्हाला काम पाहायचं आहे, तुम्हाला तुमचा काही इनपुट आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे काम कसं चाललंय, तुम्ही तिथपर्यंत जाऊन विचारा. कन्सर्न इंजिनियर्स आहेत, कन्सर्न सुपरवायझर्स आहेत प्रत्येक साईटवर, त्यांच्याकडनं जाणून घ्या. आणि जिथं कुठं तुमचंही काहीतरी नॉलेज असेल, आता बरेच महाराष्ट्रात हे एक असं राज्य आहे, म्हणजे मला कधी कधी अभिमान वाटतो की महाराष्ट्रात जतन संवर्धनावर काही NGOs मागच्या 30-40 वर्षापासून काम करतात. तर त्यांचा एक वेगळा अनुभव असेल, कारण की प्राधिकरण 7-8 वर्ष झालेत, पण काही संस्था या मागच्या 20-30 वर्षापासून किल्ल्यांवर कामं करतात, त्यांचा काही वेगळा अनुभव असेल तो त्यांनी शेअर करावा. मग तो जर त्यांना साईटवर येऊन शेअर करावा असं वाटलं तरी तो दिला पाहिजे, कारण की तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. आणि दुसरं एकच एक काम चाललंय, चुन्याचं काम आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट दगडाचं काम आहे. त्याच्यामुळे चुना आणि दगड हे, चुना सेट होत नाही तोपर्यंत दगडाला त्याची ओन लेवल प्राप्त होत नाही. आणि जर तो ॲक्सेसमध्ये आला किंवा त्याचा वापर झाला तर ते कुठंतरी डिप्रेशन किंवा कुठंतरी त्याचं बांधकाम हलवू शकतं. तर एवढीच आचारसंहिता हीच आहे की चाललेल्या कामांवर अधिकाधिक लोकांकडनं माहिती घ्या, अधिकाधिक जाणून घ्या. आणि आम्ही प्राधिकरणाच्या पेजमार्फत तसं बरेचशी सर्व कामं दर आठवड्याला टाकत असतो, तर त्याच्यावर काही इनपुट्स देता आली तर ती दिली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, हे सर्वांचं काम, ही पीपल्स मुवमेंट आहे. हे काही म्हणजे चाललं आहे काम ऑथॉरिटीचं आहे तेवढाच त्याचं काही हे नाही, त्याचा म्हणजे याची व्याप्ती वाढली पाहिजे. ही आम्हाला माननीय संभाजीराजे असतील, कलेक्टर्स असतील किंवा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल यांच्याकडनं सूचना आहेत की याची व्याप्ती लोकांपर्यंत जाऊ द्या. बरोबर. आणि जतन संवर्धन ही मुवमेंट जेव्हा बनते तेव्हाच तो शास्त्रोक्त त्याचा प्रवास अजून सुखकर होतो. बरोबर. सो आता ह्या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये ह्या शास्त्रोक्त बांधकाम पद्धतीबद्दल तर आपल्याला कळलं, त्याबद्दल गड किल्ल्यांबद्दलच्या बांधकाम कार्यपद्धतीबद्दल पण कळलं,
परंतु मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की हे सगळं करत असताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा कोणता वेगळा पर्स्पेक्टिव्ह बघायला मिळाला जो इतर पद्धतीने काम करणाऱ्यांना कदाचित नाही मिळत? म्हणजे इतिहासकार असतील, वाचक असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे शिवाजी महाराजांना समजून घेणारे लोक असतील, तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने त्यांना बघताय, तर तुम्हाला शिवाजी महाराज कशा पद्धतीने जाणवले? मला वाटतं मी आर्किटेक्चरचा विद्यार्थी आहे. आर्किटेक्चरमध्ये आम्हाला नेहमी शिकवलं जातं की आर्किटेक्चरमध्ये डिटेलिंग असेल तर ते आर्किटेक्चर वेगळ्या पद्धतीचं असतं. आणि मला प्रामुख्याने सांगावं लागेल की मी 6-7 वर्षापासून गडाचा जो काही अभ्यास केला आहे, मला वाटतं अजून 30 ते 40% अभ्यास झाला आहे. अजून बऱ्याच अंगाने आणि बऱ्याच वेगळ्या पद्धतीने अभ्यास होणं गरजेचं आहे. पण जो काही अभ्यास झाला आहे त्याच्यातनं मला एक कळतं की जे काही बारकावे आहेत ह्या लष्करी वास्तुशास्त्राचे, हे बारकावे अप्रतिम आहेत, अद्वितीय आहे. आणि याच्यासाठी जी ती थॉट प्रोसेस आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे तुम्ही जर मला म्हणाल की महाराजांचं चरित्र वाचलं तर मला त्या चरित्रातले जे काही कालखंड आहेत, त्या कालखंडात घडलेल्या घटना आहेत, ज्या असोसिएशनल व्हॅल्यू म्हणतो आपण, तिथं कळणारे असोसिएशनल व्हॅल्यू खूप वेगळं काही शिकून जाते शिवचरित्रातलं. पण मला वाटतं किल्ल्याच्या प्रत्येक चिरांची रचना हे वेगळं काहीतरी आपल्याला डिटेलिंग सांगून जातं. बिंग अन आर्किटेक्चर स्टुडंट मला असं वाटतं की ही डिटेलिंग जर आपण शिकू शकलो आणि आपण ती आत्मसात करू शकलो, आणि जर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज असतील, आर्किटेक्चर कॉलेज असतील, यांना आपलं ओन आर्किटेक्चर जर देता आलं तर मला वाटतं की आपण जास्त सस्टेनेबल आर्किटेक्चर आपल्या रोजच्या जीवनात देऊ शकतो. कारण की तटबंदी पाहिल्या, तटबंदीवर आज समजा 450-500 मिलीमीटर पाऊस रायगडावर पडतो, त्या काळात नक्कीच तो जास्त असेल. त्याच्यात त्यांना कसं सस्टेन करता आलं असेल. रायगडाच्या बुरुजांची रचना पाहिली, चिलखती बुरुज असेल, खूबलढा बुरुज असेल, तर यांची प्लेसमेंट जी आहे त्याच्यात मला एक अनोखं रिलेशनशिप दिसून येतं. चित्त दरवाजा म्हणजे गडावरची सर्वात पहिला दरवाजा किंवा पहिला ॲक्सेस, चित्त दरवाजानंतरचा खूबलढा बुरुज, खूबलढा बुरुजानंतरचा मदार मोर्चा, मदार मोर्चानंतरचा हिरकणी बुरुज, टकमक टोक, याच्यात एक संवाद प्रणाली होती आणि ही थ्रू आर्किटेक्चर अचीव केली होती. बरोबर. आणि ही संवाद प्रणाली थ्रू आर्किटेक्चर अचीव करणं हे एका इंटिग्रेटेड अप्रोच ठेवणाऱ्या राज्यकर्त्याला किंवा त्यावेळच्या रचनाकारांना ते जमलं आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मला वाटतं की आपण म्हणायचो पूर्वी संदेश द्यायची पद्धत होती, पण तुम्ही ही संदेश या बुरुजांवरून जर द्यायचा प्रयत्न केला असेल त्या काळात, तर मला वाटतं की बाले किल्ल्यातून चित्त दरवाजाचा क्षण हा काही मिनिटांमध्ये पोहोचत असेल. संदेश प्रणालीने जे काही सिम्बॉलिकल असेल त्यावेळेचं, मग ते फ्लॅग्स असतील किंवा पेंडी जळवणं असेल, पण हे स्ट्रॅटेजिक लोकेशन आयडेंटिफाय केले गेले पहिले. हिरकणी बुरुजाची जागा, मदार मोर्चाची जागा, ती मधली जागा ज्याच्यावर सैन्याचं वास्तव्य जास्त असायचं, टकमक टोकाची जागा, पूर्ण महादरवाजा तटबंदीमधला प्रोजेक्टेड बॅशन असलेला चिलखती बुरुज, म्हणजे तुम्हाला माऱ्याच्या टप्प्यात, जास्तीत जास्त माऱ्याच्या टप्प्यात तुम्ही तुमचे वेपन्स आणू शकता, तुमच्या सैन्याला आणू शकता म्हणून केलेला प्रोजेक्टेड बुरुज, त्या तटबंदीचा तो एक प्रकारे चिलखत होतं असं म्हणता येईल. तर ही जी सर्व रचना आणि रचनांच्या मागचा जो विचार आहे हा अद्वितीय आहे. वाघदरवाजा, नंतर वाघदरवाजाच्या पुढे असणारे सिपॉय क्वार्टर्स, रायगडाचा जो काही स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे तो कॅपिटल कॉम्प्लेक्ससाठी विचार करणं, रायगडाला मिळालेलं नॅचरल खंदक म्हणजे काळ रिव्हर, या सर्व गोष्टींचा जर आपण एक रचनाकार म्हणून विचार केला तर मला वाटतं की ही एक इंटर रिलेशनशिप आहे. आणि हे इंटर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याचा गाभा त्यावेळच्या रचनाकारांमध्ये आणि राज्यकर्त्यांकडे होता. म्हणून आपले गडकिल्ले काहीतरी वेगळा मेसेज देऊन जातात. मध्ये अभियांत्रिकी स्थापत्य क्षेत्रातल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप वेगळा अनुभव देऊन जातात आणि शिकवण तर प्रचंड मोठी मिळते. आणि जर हा एक किल्ला अशा पद्धतीने रायगड प्राधिकरणामार्फत असेल, बाकी किल्ल्यांवरही खूप अद्भुत कलाकृती म्हणूया किंवा रचनाबद्ध केलेलं सर्व काही मिलिटरी आर्किटेक्चरचे कंपोनंट आपल्याला दिसतात. बरोबर. म्हणजेच एवढ्या पेशन्सने बनवलेलं हे स्थापत्याचे जे नमुने आहेत, जे 300-350 वर्ष आज आपल्यासमोर उभे आहेत, त्याच्यावर आज आपण याचा कुठलाही आपल्याकडे मटेरियल आज अवेलेबल नसताना आज आपण त्याचा शोध घेऊन आज परत त्यांचा वापर करण्याचा विचार करतोय आणि कुठेतरी तो वापर होताना दिसतोय. हे होत असताना कदाचित मला वाटतं की आम्हाला सुद्धा तो पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण का लॉंग लास्टिंग आणि सस्टेनेबल काम जर का आपल्याला पुढे पाहायचं असेल तर पटकन चटपट
सेट होणारं काम बघण्यापेक्षा मला वाटतं की अशा पद्धतीचं जे 350 वर्ष जुनं बांधकाम टिकणारं आपल्याला बघायचं असेल तर तो संयम आपल्याला आपल्या जसा तुमच्या कामात आहे तसं आम्हाला आमच्या वागणुकीत पण आणणं गरजेचं आहे. आणि मी शिवभक्तांना हेच विनंती करेन की ह्या संयमाला धरूनच आपण जर का पुढे गेलो तर एक सस्टेनेबल जतन संवर्धनाचं काम आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळेल. अन्यथा आज केलंय उद्या तयार झालंय आणि मग परत एक काही वर्षातच ते ढासळलंय अशी आपल्याला अनेक उदाहरणं आज बघायला मिळालेली आहेत. त्यामुळे ह्या सखोल तुमच्या शास्त्रीय बांधकाम प्रणालीबद्दल तुम्ही हे जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्यातून आमचे तर डोळे उघडतीलच पण अनेकांचे अजून सुद्धा डोळे ह्यातून उघडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही हा जो काही बहुमोल वेळ दिलात आणि यात आपलं जे नॉलेज तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कलेक्टिव्हली ही आपली सर्वांची जबाबदारी, गड किल्ले ही सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही तर एक काम करतोय म्हणून आहे, पण ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपण ती सर्वजण तेवढ्याच ताकदीने पेलवतोय आणि याच्या पुढेही पेलवू. नाही, एक शिवभक्त म्हणून आम्ही ज्यावेळेस या वास्तूंकडे बघतो तेव्हा आमचा एक इमोशनल अप्रोच जास्त असतो. परंतु तुमच्या बोलण्यातून कळलं की फक्त इमोशनल अप्रोचने या गड किल्ल्यांकडे बघून नाही चालणार, एक सायंटिफिक अप्रोच ठेवावा लागणार आहे आणि ह्या सायंटिफिक अप्रोचसाठी खूप जास्त पेशन्स पाहिजेत. आज आम्हाला वाटलं की उद्या झालं अशी आमची जी मेंटॅलिटी आहे ही कुठेतरी कंट्रोल करावी लागेल आणि प्रॅक्टिकलिटीमध्ये आपल्याला यावं लागेल हे मला खूप जाणवतंय. आणि हाच मेसेज मी सर्वांपर्यंत पोहोचवेन आणि या नोटवरतीच आजचा आपला हा भाग इथे संपला असं सांगेन. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रायगड विकास प्राधिकरणाचे तसेच ऑनरेबल सगळे जे काही आपले कलेक्टिव्ह लोक आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण जो काही आमच्यासोबत चर्चालाप केलात त्यासाठी खरंच धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.